यीशु मसीह की सगळेजण म्हणा सोने वाटणे. सगळेजण म्हणा शेजाऱ्याला सोने वाटणे. कुठला तरी दिवस आपल्या समोर येत असेल आणि आम्ही जगामध्ये पाहतो की त्या दिवशी लोक सोनं तर देत नाहीत, पण झाडाचा पाला जो आहे त्याला ठिकाणी सोनं शब्द वापरला आहे आणि तो सोनं घेऊन एकमेकांच्या भेटीला जातात, वृद्धांच्या भेटीला जातात आणि त्यांना ते पान देतात किंवा ते पाला त्यांना देतात आणि त्यांचं पाया पडून दर्शन घेतात. तर पहा, मी प्रार्थना करत होतो आणि परमेश्वराचा आत्मा माझ्या संग मला दाखवत होता, माझ्या संग बोलत होता आणि मी म्हटलं की प्रभू हे काय आहे नेमकं. नवीन वर्षामध्ये प्रत्येक जण वेगवेगळा मेसेज देत आहे, संदेश देणारे आहेत, वेगवेगळे वचन आहेत. तुम्हाला सोन्याविषयी का दाखवलं? तर प्रभूने त्याविषयी रेमा वचन मला त्या ठिकाणी प्रगट केलेला आहे. सो आपण जाऊया उत्पत्तीच्या पुस्तकाकडे, अध्याय क्रमांक 2. तर या नवीन वर्षात आपण ऐकणार आहोत आमच्या जीवनात सोने वाटणे किती महत्वाचे आहे आणि सोने वाटण्याला दुसऱ्या भाषेत म्हटलं गेलं आहे सोन्यापेक्षा उत्तम, द बेस्ट देवाचं बोला वचन आहे आणि आपण ते लोकांना, मनुष्याला, पुरुषांना, स्त्रियांना, गावातील लोकांना, शेजारी पाजारी लोकांना, पाहुण्यांना, मित्रमंडळीला, नातेवाईकांना तुम्ही आणि मी हे दान देणं फार महत्वाचं आहे. आमेन. चला, उत्पत्तीचं पुस्तक याचा 11वा अध्याय, दुसरा अध्याय आणि 11 आणि 12 वचन वाचूया. पहिलेचे नाव पिशोन. ही सगळ्या हवीला देशात विडिते, तेथे सोने सापडते. या देशचे सोने उत्तम असून येथे मोती व गोमेद ही सापडतात. तर परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आणि मी पाहतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आणि तुम्हाला आणि मला बघायला मिळतं पहिल्या नदीचे नाव पिशोन. म्हणा सगळ्यांना पिशोन. पहिल्या नदीचे नाव पिशोन आहे. ही सर्व हवीला देशाला वेढते किंवा वेढा मारते. तेथे सोने सापडते. म्हणा सोने सापडते. ह्या देशाचे सोने उत्तम असून तेथे मोती व गोमेदही सापडतात. हे सोने पृथ्वीवरील मौल्यवान वस्तू म्हणून त्याचा वापर केला जातो. तर तुम्ही आम्ही पाहतो की नवीन वर्षामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये सोनं घेण्याची इच्छा आहे. सोन्याचे भाव गगनाला जरी भिडले आणि किती बाजार भाव सोन्याचा जर झाला तरी पण मनुष्य सोनं घेणं कधीही टाळत नाही. मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही सोनं घेऊ नका, घ्या. आणि सोन्याचे भाव दिवसांदिवस वाढत वाढत तरी चाललेले आहेत. तरी देखील तुम्ही आणि काबाड कष्ट शेतामध्ये करणारे लोक पाहतो दरवर्षी कानातलं तरी करतील, गळ्यातलं तरी करतील, बोटामध्ये अंगठी तरी करतील
कानात बाळ्या तरी करतील, मंगलसूत्र देखील करतील, सर तरी करतील, आहे ना, मोती पवळ्याचे जी माळ आहे ती करतील. असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही आणि सोन्याचे दागिने करताना लोक आज पाहत आहेत. आणि प्रत्येकाला वाटतं की या नवीन वर्षामध्ये मला काही ना काही करायचं आहे, कारण शेजाऱ्याने केलं आहे, मला पण ते करणं गरजेचं आहे. शेजाऱ्याने घेतलं आहे, मला पण ते घेणं गरजेचं आहे, कारण माझ्या देखील गळ्यामध्ये कानामध्ये दिसणं हे फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू प्रभू की सगळेजण म्हणा, येशू प्रभू की. तर परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की बायबल मध्ये सोने वाटणे, मला शेजाऱ्याला सोने वाटणे म्हणजे देवाचं वचन. म्हणा सगळेजण, देवाचं वचन किंवा देवाचं वचन जे सोनं आहे, हा, किंवा ते दुसऱ्या भाषेत त्याला धन आहे ना. पण या धनाला म्हणजे पवित्र शास्त्राच्या धनाला, माझ्याकडे पहा, या सोन्याला कुणीही सांभाळून ठेवत नाही. कुणीही आपल्या अंतःकरणामध्ये या सोन्याला घेत नाही. कुणीही आपल्या गळ्यामध्ये हे सोनं वापरत नाही. कुणीही या पवित्र शास्त्राचा किंवा वचनाचा अभ्यास करत नाही, वचन वाचत नाही. जेवढं जगिक सोन्याला या जगामधला मनुष्य महत्व देतो, त्यापेक्षा जास्त महत्व त्याने म्हणजे स्त्रीने किंवा पुरुषाने देवाच्या वचनाला देणं महत्वाचं आहे. म्हणा आमेन, म्हणा सगळेजण आमेन. तर पवित्र शास्त्रामध्ये हे धन किंवा वचन शब्द या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. आणि पवित्र शास्त्रात अनेक वचन धनाबद्दल किंवा सोन्याबद्दल वापरण्यात आलेली आहे. म्हणा सगळेजण आमेन. तर किती लोक या नवीन वर्षात असा निर्णय घेतात की मला हे सोनं पाहिजे. आपले हात वर करा. यासाठी तुम्हाला एक पवित्र शास्त्र घेणं गरजेचं आहे. म्हणा आमेन. हे सोनं जर तुमच्याकडे आहे तर तुम्हाला भीती वाटणार नाही. म्हणा आमेन. काय वाटणार नाही? बोला सगळ्यांना, भीती वाटणार. हे सोनं जर तुमच्याकडे आहे तर सैतान तुमच्या जीवनावरती हल्ला करू शकणार नाही. हे सोनं जर तुमच्याकडे असेल तर परमेश्वर तुम्हाला शांती देईल. हे सोनं जर तुमच्याकडे असेल तर प्रभू तुम्हाला आरोग्य देईल. हे सोनं जर तुमच्याकडे असेल, तुम्ही जे काही काम हातामध्ये घ्याल या 2026 मध्ये देव तुम्हाला त्यामध्ये आशीर्वादित करील. हे सोनं जर तुमच्याकडे असेल तर अनेक लोक तुमच्यासाठी किंवा तुमच्याकडे येतील आणि तुमच्याकडून ते सोनं हस्तगत करतील किंवा ते म्हणतील की पास्टर मला हे सोनं द्या, सिस्टर मला हे सोनं द्या, ब्रदर मला हे सोनं द्या. तर आमच्याकडे या नवीन वर्षामध्ये सोन्याचा खजिना आहे. म्हणा आमेन. म्हणा माझ्याकडे या 2026 मध्ये सोन्याचा खजिना आहे. म्हणा जरा, सोन्याचा खजिना आहे. आणि त्याने आपले पवित्र शास्त्र वर करा. ज्यांच्याकडे खजिना आहे त्यांनी पाहू द्या प्रभूला, प्रभू माझ्याकडे सोन्याचा खजिना आहे. तू माझ्याकडे आहे, देव माझ्याकडे आहे, सार्वभौम परमेश्वर माझ्याकडे आहे, सर्व सृष्टीचा निर्माण करणारा देव माझ्याकडे आहे. मग मी आज गरीब नाही. आमेन. मी आज भिकारी नाही.
मी आज हात पसरवणारा नाही, मी आज दुसऱ्यांना देणारा आहे, उष्ण देणारा आहे, सोनं देवाचं वचन मी वाटणार आहे. आमेन. 2026 मध्ये तुमचा आणि माझा हा निर्णय झाला पाहिजे, हे सोनं माझ्या जीवनामध्ये हवं आहे. जगातलं सोनं माझ्याकडे असो किंवा नसो, परंतु ह्या सोन्याला मला फार किंमत आहे हे समजलं आहे. म्हणा आमेन. आणि हे सोनं जेवढं तुम्ही जपून ठेवाल, आपल्या हृदयामध्ये साठवाल, तेवढा तुमचा माझा या पृथ्वी तलावरती फायदा आहे. आमेन. जगातल्या सोन्याने तुम्हाला आणि मला हे माहित आहे की घात होईल, किंवा चोर येतो, तो डाका टाकीन, तो चोरी करीन, आणि तुमच्या आणि माझ्याकडे असलेलं जे सोनं आहे ते लुबाडण्यासाठी आल्यानंतर तो काय करीन, मनुष्याला खलास पण करून टाकीन, आणि ते घरातलं जे काही सोनं आहे या पृथ्वी तलावरची तो घेऊन पळून जाईल. पण हे सोनं कुणीही चोरी करू शकत नाही. म्हणा आमेन. देवाचं वचन कुणीही चोरी करू शकत नाही. म्हणून आज तुम्हाला आणि मला हे शिकायचं आहे की माझ्याकडे सोनं आहे, आणि हे सोनं देवाचं वचन मला लोकांना देणं गरजेचं आहे. कदाचित जगातलं सोनं एखाद्याने मागितलं असेल, त्याला गरज पडली की बाबा दे तुझी अंगठी, मला गहाण ठेवायची आहे, मला पैशाची गरज आहे. तुमच्या मनात माझ्या मनात डळमळपणा झाला असेल आणि धाकधूक झाली असेल, देऊ का नको, देऊ का नको. कदाचित ते दिलं पण नसेल आणि त्या भावाचं बहिणीचं काम झालेलं पण नसेल. जगिक सोन्याला देण्यासाठी माणूस थोडं कान कुचरपणा करत असतो, परंतु देवाचं वचन देण्यासाठी आम्ही काहीच कान कुचरपणा करणार नाही. आमेन. ज्याला पाहिजे त्याला तुम्ही आणि मी देऊ शकतो. म्हातारा आला तरी तुम्ही देवाचं वचन त्याला द्या. म्हणा आमेन. तरुण आला तुम्ही देवाचं वचन त्याला द्या. वृद्ध माता आली तिलाही देवाचं वचन तुम्ही द्या. आमेन. जगातला कुठलाही मनुष्य तुमच्या जवळ आला तर तुम्ही आणि सोनं वाटणारे झालं पाहिजे. आणि ज्याच्याकडे सोनं आहे तोच सोनं दुसऱ्यांना देऊ शकतो बाबांनो. म्हणा आमेन. आणि ज्याच्याकडे सोनं नाही तो काय देणार? काही देऊ शकतो? त्याच्याकडे देण्यासाठी काहीच नाही, तो देऊ शकणार नाही. आमच्याकडे परमेश्वराचं सोनं आहे, ते म्हणजे देवाचं वचन. जोरदार टाळ्या वाजवून प्रभूच्या पवित्र नावाला आपण धन्यवाद, गौरव आणि सन्मान देऊया. हालेलुया. म्हणा शेजाऱ्याला, माझ्याकडे सोनं आहे आणि ते सोनं मला दुसऱ्याला द्यायचं आहे. पण कंजूसपणे देऊ नका त्याला, मोकळ्या मनाने त्याला द्या, फिडकतेने त्याला द्या. अर्धा तास द्यायचं तर 1 तासभर या नवीन वर्षात त्या भावाच्या घरात बसा, देवाच्या वचनाविषयी त्याला द्या द्या. नवीन लोकांना पण द्या, वाटा त्यांना. आणि तो पण म्हटला पाहिजे, वाह मला काय मिळाला. बावन कशी सोन्याहुनी प्रभूचे वचन आहे. जाऊया. बावन कशी सोन्याहुनी प्रभूचे वचन आहे. मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहे. मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहे. आमेन. तर देवाचे वचन सगळ्यात महान आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि सगळ्यात
महत्वाचं धन आहे जे तुमच्या आणि माझ्या आज अंतःकरणामध्ये आलेलं आहे. येशू मसीह की. आणि म्हणून हे सोनं तुम्हाला आणि मला वाटण्याला थोडी पण लाज वाटली नाही पाहिजे. येशू मसीह की. आणि धन्य तुम्ही आणि मी लोक आहे, कारण तुम्हाला आणि मला हे सोनं सापडलेलं आहे. कोणाला 10 वर्ष झाले, कोणाला 5 वर्ष झाले, कोणाला 3 वर्ष झाले, कोणाला 25 वर्ष झाले, पण हे सोनं सापडलेलं आहे सुवर्णाच्या द्वारे. म्हणा आमेन. आणि ज्यांना सोनं हे सापडलेलं आहे त्यांच्यासारखा जगात कुणी धनवान व्यक्ती नाही. म्हणा आमेन. येशू मसीह की. तुमच्यासारखा धनवान व्यक्ती या जगामध्ये कुणीच नाही, कारण तुम्हाला सोनं सापडलेलं आहे. आणि त्या सोन्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणा येशू मसीह की. त्या सोन्याचं नाव काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. जर एखाद्या देशामध्ये या ठिकाणी लिहिलं आहे सोन्याचा खजिना काय आहे, तर त्या देशामध्ये तुम्ही आम्ही पाहतो सोनं फार स्वस्त आहे, एकदम स्वस्त. पण आपल्या भारत देशामध्ये येऊपर्यंत आज सोन्याचे भाव किती आहे? काय बाजारपेठ सोन्याची सांगा मला. काय भाव तोळा चालू आहे? हॅलो. 1,40,000 रुपये सोन्याचा भाव चालू आहे. आपल्या भारत देशात येऊपर्यंत सोन्याचा भाव एवढा मोठा आहे. आणि त्यापेक्षाही देवाच्या वचनाचा भाव जास्त आहे, वजन जास्त आहे. मला आमेन. काय जास्त आहे? वजन जास्त आहे, यामध्ये ताकद जास्त आहे. हे सोनं चमकणार आहे. एक दोघात नाही, पण संपूर्ण जगामध्ये चमकणार आहे. ज्या ज्या लोकांनी देवाचं वचन आपल्या अंतःकरणामध्ये घेतलेलं आहे, तो मनुष्य आणि ती स्त्री संपूर्ण जगामध्ये चमकत 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 राहते. आमेन. तर या वचनातून तुम्हाला आणि मला शिकायचं आहे, कोणाला प्रभू कुठं भेटला आहे. मला लग्नाच्या पाथर्डी या ठिकाणी, लग्नाच्या त्या ठिकाणी प्रभू भेटला. प्रत्येकाला जे ठिकाण मिळालेलं आहे ते वेगवेगळं आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्ताची सुवार्ता ऐकायला मिळाली. आमेन. आणि ज्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता ऐकायला मिळाली, त्या लोकांनी त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा आपला तारणारा, आपला उद्धारक म्हणून त्याने स्वीकार केलेला आहे. आणि जर त्याने किंवा तिना, त्या बहिणीने जर वचनाचा स्वीकार केलेला आहे, तर लक्षात ठेवा तुमचं आणि माझं जीवन हे आज धन वाटणार झालेलं आहे. येशू मसीह की. चला 12 वचनामध्ये काय लिहिलं आहे? या देशाचे सोने उत्तम असून तेथे मोती व गोमेदही सापडतात. हा, ऐकले का सगळे जणांनी? आता पुढचं एक वचन वाचा. स्तोत्र संहिता याचा 119वा अध्याय. स्तोत्र संहिता याचा 119वा अध्याय आणि 103 वचन. तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात. तुझी वचने, परमेश्वराचं वचन माझ्या जिभेला किती मधुर गोड लागतात. आमेन. माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात. आणि ती माझ्या तोंडाला मधापेक्षा गोड लागतात. म्हणा गोड लागतात. तर किती लोकांना रोज देवाचं वचन वाचायला आवडतं?
फार महत्वाचं. हात वर करा आणि प्रभूला सांगा, माझ्या जिभेला तुझं वचन फार गोड लागतं. त्याचा गोडवा जो वाचतो त्याला समजतो, अनुभव येतो. आमेन. खात्री पडते की देवाच्या वचनामध्ये किती गोडवा आहे. जेवढा गोडवा आपल्या जिभेला देवाच्या वचनातून मिळेल, तेवढा कडवटपणा आपल्या हृदयातून बाहेर निघेल. आमेन. नवीन वर्षात तुम्ही आणि हा निर्णय घ्यायचा आहे की देवाचं वचन मी माझ्या जिभेने वाचत राहील, वाचत राहील, वाचत राहील. वाचता येत नसेल तर प्रभूकडे मी प्रार्थना करत राहील, देवानं पवित्र शास्त्र मला वाचण्यासाठी मदत करावी. म्हणा आमेन. तोपर्यंत देवाचं वचन ऐकत राहा. ऐकण्याच्या द्वारे तुम्ही आणि आपल्या अंतःकरणात देवाचं वचन घ्या आणि ते जिभेच्या वाट तुम्ही आणि मी कबूल करा. आमेन. जेवढं तुम्ही आणि देवाचं वचन आपल्या जिभेवरती घेणार आहे, म्हणजे जीभ बाहेर काढायची नाही अशी. देवाचं वचन येऊ द्या, देवाचं वचन येऊ द्या, अशी जीभ बाहेर काढायची नाही. ते वाचायचं आहे. त्या जिभेला गोडवा लागला पाहिजे, त्या जिभेला छंद लागला पाहिजे, त्या जिभेला आवड लागली पाहिजे परमेश्वराचं वचन वाचण्यासाठी. आमेन. म्हणून या ठिकाणी दावीद राजा देखील तुम्हाला आणि मला या ठिकाणी या वचनामध्ये सांगत आहे की देवाचे वचन हे शुद्ध आहे. कसं आहे? जसं सोनं जसं शुद्ध आहे, पण सोन्यामध्ये देखील मिसळ केली जाते, भेसळ केली जाते. बरोबर आहे. कितीतरी लोक फसवले जातात सोनं घेताना देखील या जगामध्ये. आणि मग कुठली तरी बाई, कुठला तरी बाबा दुसऱ्या दुकानात तुम्हाला आणि मला घेऊन जातो, त्यावेळेस तुम्ही आम्ही चेक करतो तर ते सांगतात त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे सोनं, हे त्याच्यामध्ये धातू मिक्स केलेला आहे. किती लोकांना अनुभव आला? मिक्स केलेलं असतं सोनं, एकजूट केलेलं असतं सोनं. म्हणून परमेश्वराचं वचन या ठिकाणी शुद्ध सोनं त्याला म्हटलं गेलेलं आहे. म्हणा, देवाचं वचन शुद्ध सोनं आहे. जोराने म्हणा, देवाचं वचन शुद्ध सोनं आहे. आणि बायबल सांगताय की आता चांदीचा भाव कुठे गेला सांगा मला? सोन्यापेक्षा वाढला का कमी आहे? सोन्यापेक्षाही चांदीचा भाव जास्त आहे. का बरं? सांगा. सोन्याचं उत्पादन जास्त आहे का चांदीचं उत्पादन जास्त आहे? बघा. तर तुमच्या आणि माझ्या हे लक्षात आलं पाहिजे. असं का म्हटलं गेलेलं आहे? देवाचं वचन हे सोन्यापेक्षाही चांदी शुद्ध त्याचं दर्शक मानलं गेलेलं आहे. जगामध्ये तुम्ही आम्ही पाहतो चांदीला देखील सोन्यापेक्षा जास्त भाव आहे. पण सहजासहजी जर तुम्ही आम्ही पाहिलं तर लोक चांदी करत नाही, सोनं जास्त करतात. कारण सोन्याला किंमत असते आणि चांदीला मार्केट आहे, पण चांदीला कोणी विचारत नाही. कोणी जरी विचारलं काय केलं बाबा, चांदीची अंगठी पाहते का कोणी? नाही. कशी अंगठी पाहते? बोला ना. चांदीचं गळ्यातलं जर असेल तर कोणाचं लक्ष अट्रॅक्शन करणार का? असं खेचणार का? कोणाचे नेत्र ओढून घेणार का? असं सोन्याचं केलं वाटतं असं म्हणणार का? चांदीकडे कोणी पाहत नाही, मात्र सोन्याकडे माणसाचे नेत्र ऑटोमॅटिक पसंत करतात. वा, सोनं केलं वाटतं बाईनी. येशू प्रभू की
सोनं केलंय वाटतंय बाईने. आणि मग तुम्हाला आणि मला यातून काय शिकायचं आहे की चांदीला मार्जिंग आहे. म्हणून या ठिकाणी दावीद राजा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे ते पुन्हा एकदा वाचूया. तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात. देवाची वचने एवढी शुद्ध आहेत, सोन्यापेक्षाही आणि चांदीपेक्षाही परमेश्वराचं वचन हे शुद्ध आहे. हा, माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात. हा, आणि देवाचं वचन माझ्या तोंडाला शुद्ध करते. म्हणा शेजाऱ्याला, देवाचं वचन माझ्या जीवनाला, माझ्या हृदयाला, माझ्या मनाला, माझ्या विचारांना, माझ्या नेत्रांना, माझ्या डोळ्यांना, माझ्या जिभेला, माझ्या कानाला, माझ्या अंतर्यामाला शुद्ध करणारा आहे. तुम्ही चांदी घातले गळ्यामध्ये तर तुम्ही शुद्ध होणार नाही. सोनं जरी गळ्यामध्ये असेल तुम्ही शुद्ध होणार नाही, कारण ते फक्त घालण्यासाठीच आहे. पण त्याचं दर्शक शुद्ध त्याचं मांडलं गेलेलं आहे, पवित्र त्याचं मांडलं गेलेलं आहे. पण देवाचं वचन जो कोणी व्यक्ती ऐकतो त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ते देवाचं वचन त्यांच्या वाईट जीवनाला बदलणार आहे, परिवर्तन करणार ते देवाचं वचन आहे. म्हणून देवाच्या वचनाला 2026 मध्ये तुम्ही आणि मी जेवढा मान, सन्मान, आदर, रिस्पेक्ट तुम्हाला मला देता येईल तेवढा तुम्ही आणि त्याला रिस्पेक्ट द्या. जगातलं सोनं तुम्हाला नाही घेता आलं ठीक आहे, हे सोनं तुम्ही जरूर घ्या, पवित्र शास्त्र. आजचा मार्केट फक्त 300-350 रुपये त्याची किंमत आहे. पण पवित्र शास्त्र घ्यायला कुणीही पुढे येत नाही. मंडळीमध्ये, चर्च मध्ये फक्त 5 ते 7 लोकांकडे पवित्र शास्त्र आहेत. जास्तीत जास्त 10, 20, 25 लोकांकडे पवित्र शास्त्र असतात. मंडळी 150 असती, 200 असते. बाकीचे लोक बायबल आणत नाही. बायबलचे लोक मोबाईल मध्ये बायबल वापरतात. प्रवासाच्या टायमाला ठीक आहे तुम्ही आणि हे बायबल मोबाईल मधून वाचणं, पण ज्यावेळेस तुमच्याकडे माझ्याकडे पवित्र शास्त्र घरामध्ये हवं आहे. आमेन. म्हणा सगळेजण आमेन. पवित्र शास्त्र तुमच्याकडे माझ्याकडे पाहिजे आणि पवित्र शास्त्र तुम्ही आणि एक खरेदी केलं पाहिजे. जरी तुम्हाला वाचता येत नसेल तर एक पवित्र शास्त्र घ्या आणि रोज परमेश्वराच्या भवनामध्ये, मंदिरामध्ये येत असताना 2026 मध्ये रोज त्याला घेऊन या आणि त्याला म्हणा की प्रभू मला हे तुझं शुद्ध सोनं वाचायचं आहे. कारण हे वचन मला वाचले तर मी शुद्ध होणार आहे, मी पवित्र होणार आहे, मी निर्मळ होणार आहे. मला हे वचन शुद्ध करणार आहे. पण हे वचन पवित्र शास्त्र कोणी घेत नाही. लोकांना पवित्र शास्त्र वाचायला वेळ नाही. असे वाचतात, पवित्र शास्त्र घेतात, सकाळी सकाळी आहा मला जायचंय त्याला. ख्रिस्त स्वतः यहुदी होता. ओ ख्रिस्त स्वतः यहुदी होता. पट 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 2 मिनिटात देवाचे एक वचन वाचतात घाई घाईने आणि लोक निघून जातात. काही काही लोक म्हणतात प्रभू हा देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने एकलता एक पुत्र दिला, तो त्याच्यावर विश्वास ठेवा त्याचा नाश होणार नाही. वाढ झालंय वचन देवाचं, तेवढंच वचन आपल्या मुखातून उद्गारणार आणि ते निघून जाणार कृपायला वगैरे, कामाला धंद्याला वगैरे. आम्हाला शुद्ध व्हायचं आहे. सोनाराकडे गेल्यानंतर झटपट सोनं तुम्हाला मला मिळत नाही, त्याला किंमत मोजावी लागते. तुमच्या आणि माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी किंमत मोजलेली आहे. तुम्हाला मौल्यवान करण्यासाठी, तुम्हाला शुद्ध करण्यासाठी, तुम्हाला पवित्र करण्यासाठी, तुमच्या जीवनाला चकाकी आणण्यासाठी, तुमचं जीवन चमकण्यासाठी परमेश्वराने तुमच्या जागेवरती त्याची स्वतःची किंमत भरलेली आहे की तुम्ही चमकावे म्हणून.
पण आज आमच्याकडे पवित्र शास्त्र असून देखील जर तुम्ही आम्ही जर ते वाचत नाही तर आमचं जीवन हे शुद्ध होणार नाही. म्हणून पुन्हा सांगेल, सोनं चमकतं, चांदी चमकते, परंतु ते घातल्याने जगातला मनुष्य चमकेल, परंतु त्याचं अंतःकरणातलं जे जीवन आहे ते कदापि चमकणार नाही. येशू प्रभू की काय लिहिलंय वाचा. तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात, माझ्या तोंडाला. वाचा. तुम्हाला जर देवाचं वचन ही गोडी लागली पाहिजे, छंद लागला पाहिजे, मला देवाचं वचन वाचायचं आहे. 2026 मध्ये देवाच्या लोकांनो हा निर्णय घ्या की मला परमेश्वराचं वचन वाचायचं आहे, वाचायचं आहे, वाचायचं आहे. वचन मेरे अंदर काम करता वो बाहर, जीवन मेरा बदल गया. वचन मेरे अंदर काम करता वो बाहर, जीवन मेरा बदल गया. ओ जीवन मेरा बदल गया. ओ जीवन मेरा तुम्ही शुद्ध झाले, देवाचं वचन अंतःकरणात घेतल्याने रोज वाचलं तर तुम्ही इतरांना जाऊन शुद्ध करा. आमेन. तुम्ही इतरांना पवित्र कराल. आणि तुम्हाला वचनाची जर गोडी लागली तर तुमच्या लेकरांना गोडी लागेल. जर तुम्हाला देवाचं वचन वाचण्याची गोडी नाही, प्रार्थनेची गोडी नाही, गीत गाण्याची गोडी नाही, तर तुमचा परिवाराला देखील ती गोडी लागणार नाही. परिणाम, ज्या माणसाला देवाचं वचन आवडत नाही, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे तो मनुष्य दुष्ट आहे. आणि दुष्ट मनुष्याला देवाचं वचन आवडत नाही. तो नाकारतो, तो धिक्कारतो, तो ठोकरतो, तो पायदळी देवाचं वचन तुडवतो आणि त्याला काही उपयोग होत नाही. जीवनामध्ये त्याचा फायदा होणार नाही, कुटुंबात त्याचा फायदा होणार नाही, परिवारात देखील त्याचा फायदा होणार नाही. येशू मसीह की. म्हणून 2026 मध्ये आपलं जीवन, आपलं घर, आपलं कुटुंब, आपलं परिवार, आपलं लेकरं जर आशीर्वादित व्हायचं असेल तर पवित्र शास्त्र तुम्ही घरामध्ये वाचायला शिका. तुमच्याकडे पाहून तुमचे लेकरही देवाचं वचन वाचायला शिकतील. तुम्हाला गोडी नाही तर तुमच्या लेकरांनाही गोडी नाही. त्याच्यात तुम्हाला आशीर्वाद नाही, शांती नाही, सुख नाही, बरकत नाही, आनंदही नाही, आरोग्यही नाही, काहीही तुम्हाला भेटणार नाही. जर देवाच्या वचनाचा जर तुम्ही आणि वाचन केलं नाही, मनन केलं नाही, चिंतन केलं नाही तर तुम्हाला आणि मला कुठलाही आशीर्वाद भेटू शकत नाही. म्हणून 2026 मध्ये आम्हाला निर्णय घ्यायचा आहे की मला आणि माझ्या जीवेला आणि माझ्या ह्या जीवनाला, माझ्या ह्या अंतःकरणाला देवाच्या वचनाची रोज वाचण्याची गोडी लागू द्या. मोबाईल पाहण्याची गोडी आहे. 24 घंटे मोबाईल आपल्या हातामध्ये आहे. याला जर तासभर जरी असं बाजूला काढून जरी सोडलं ना तरी काय होते बघा. इतका छंद लागलेला, इतकी गोडी लागलेली आहे मोबाईलची आणि मोबाईल मधल्या गोष्टी पाहण्याची, तर तासभर मोबाईल बाजूला जरी ठेवला तरी आपल्याला करमत नाही. विचार करा. आणि आज संपूर्ण जगामध्ये मोबाईलला जास्त मार्केट आलेलं आहे. काही करतील लोक पण आपल्या खिशामध्ये 10,000चा 12-15,000चा मोबाईल जरूर ठेवणार. ते विकत घेणार, त्याचा छंद लागणार, त्याची गोडी लागणार, ते पाहणार, सगळं काही करणार. पण तसं बायबल, पवित्र शास्त्र तुम्ही आणि घेऊन ते वाचणार नाही. म्हणून आज आम्हाला ही गोष्ट शिकणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. माझ्या या जीवेला देवाच्या वचनाची काय लागली पाहिजे. पुढे काय लिहिलं आहे.
माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात. माझ्या तोंडाला दावीद राजा म्हणतो ती मधापेक्षा. खाल्ला का मध तुम्ही? मध खाल्ला का? मध मोहळाचा मध खाल्ला का? कसा आहे? काही लोकांना वाटतं वचन लई बेकार आहे असे बोलतात. लई कडक आहे वचन, पळत आहे. नाही नाही, वचन लई डेंजर आहे वचन, असे शब्द वापरतात. लई अवघड आहे वचन. नाही, आपल्याच्याने काही पाळणं होणार नाही. घरामध्ये सगळे लोक भाजी बनवतात ना, बरोबर आहे का नाही? कल्पना करा, सगळी तुम्ही भाजी बनवत आहात आणि भाजीमध्ये जर मिरचीच टाकली नाही तर काय होणार? तुम्ही खाणार का भाजी? पुंगाट भाजी खाणार का? हॅलो, खाणार का? बरं ठीक आहे, मिरची टाकली, त्याच्यात मीठच नाही टाकलं तर तुम्ही खाणार का? का नाही खाणार? चवच. आमच्याही जीवनाला जर देवाचं वचन नाही तर आमच्याही जीवनाला चव नाही. कोण विचारणार तुम्हाला? घरातले विचारणार नाही, ते तर विचारतच नाही. आणि बाहेरच्यांचं काय? बाहेरचे लोक पण विचारणार नाही. किंमत नाही आमच्या जीवाला. तुम्ही काही करा, किती कमा, किती साठवा, काही करा, तुमच्या जीवनाला किंमत नाही. म्हणून आम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे, येशू ख्रिस्त म्हटला तुम्ही पृथ्वी तलावरचं मीठ आहात. आणि तुम्हाला चव आहे, मला चव आहे, कारण सोनं तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे, वचन तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे, देवाचा शब्द तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून तुमच्या जीवनाला आज चव येते. तुम्ही दुसऱ्यांना वचन वाटता किंवा प्रकाश देता किंवा ख्रिस्त तुम्ही लोकांना सांगता. आणि लोक ख्रिस्त तुम्ही सांगत असताना त्या ख्रिस्ताचा मनापासून ते स्वीकार करतील आणि सांगतील की बंधू आम्हाला अजून देवाविषयी सांगा, अजून देवाचं वचन आम्हाला समजू द्या, देवाच्या वचनाची अजून आम्हाला सखोल माहिती द्या, आम्हाला अजून देवाचं वचन आम्हाला शिकायचं आहे. कधी कधी वचन वाचताना आम्हाला गोड गोड लागतात आहे ना. उदाहरणार्थ स्तोत्र 34:8 मध्ये लिहिलं आहे, येशू ख्रिस्त खूप चांगला आहे ना. 23 मध्ये तुम्ही आणि मी वाचलं स्तोत्र, येशू माझा मेंढपाळ आहे. असे चांगले चांगले वचन जर तुम्ही आणि जरी पाहिले तर सगळ्यांना वाटतं किती छान वचन आहे, किती छान वचन आहे, किती चांगलं वचन आहे. वा, वाचताना पण गोड वाटतं मनाला, मस्त वाटतं मनाला, ऐकल्यानंतर पण वाटतं चांगलं आहे. पण नाण्याची दुसरी बाजू जर ऐकली, काटा बाजू, मिरचीची बाजू, तर मग देव भस्म करणारा अग्नी आहे. नाण्याची दुसरी बाजू आहे. मग काय होतं सांगा मला? मिरची आल्या पुढात, मिरचीचा ठेसा खात नाही का माणूस? मिरचीचा ठेसा बनवत नाही का घरामध्ये? खाताय ना. मग मिरचीचा ठेसा जर माणसाला खाण्यासाठी आवडतो आणि भाजी जरी अळणी झाली असेल तर मीठ टाकतो आणि थोडीशी तिखट झाली नाही तर त्याच्यात मिरची कालून कालून आम्ही तिखट करून खातो. मग देवाचं वचन दोन्ही प्रकारे मंडळीतल्या लोकांसंग बोलत असत. म्हणून आम्हाला तिखट पण देवाचं वचन वाचण्याची गोडी लागली पाहिजे. आणि काही काहींच्या मनाला हे वचन वाचल्यानंतर घरामध्ये टोचतं, चर्च मध्ये आल्यानंतर त्या मंडळीला देवाचं वचन टोचतं आणि मग ती मंडळी काय करते? चर्चला येणं बंद करते. काय म्हणतात? नाही, पास्टरने आज लई कडू वचन सांगितलं. मी कशाला कडू वचन सांगू? मी थोडी पवित्र शास्त्र लिहिलंय बाबा. हे देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रेक्षितांनी लिहिलेलं हे पवित्र शास्त्र आहे. आमेन. हे त्याचं वचन आहे आणि त्याचं वचन हे तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि जगातल्या जेवढ्या मंडळ्या आता तयार होत आहेत, भविष्य काळात तयार होणार आहे, या सगळ्या लोकांसाठी देवानं त्याचं वचन दिलं आहे.
तर तुम्हाला आणि मला वचन वाचताना असं म्हणू नका की देवाच्या वचनाची मला गोडी लागत नाही. छोटं जरी वचन आलं तरी वाचा, मोठं जरी वचन आलं तरी वाचा, कडू जरी वचन आलं तरी वाचा, कारण कडू गोळी आपण नेहमी खातो दुखणं आल्यानंतर. डॉक्टरांना असं तुम्ही म्हणताय का कधी, डॉक्टर कडू गोळी मला काय देऊ नका, इंजेक्शन द्यायला लागले डॉक्टर, तर आपण म्हणतो का इंजेक्शन देऊ नका डॉक्टर, मला फक्त गोळी द्या. नको नको नको, गोळी पण लई कडू आहे, गोळी पण देऊ नका असं म्हणतो का. डॉक्टरकडे गेल्यानंतर आपलं तोंड गप्प राहत, फक्त आम्ही सांगतो थंडी आला, ताप आला, असं झालं तसं झालं. डॉक्टर म्हणतात तपासल्यानंतर व्हा तिकडच्या बाजूला, इंजेक्शन भरतात, मग म्हणतात ओ डॉक्टर नको नको लई टोचन मला. येशू प्रभू की लई लई टोचन डॉक्टर साहेब मला, नको नको नको. डॉक्टर साहेबांच्या पुढे तुम्ही दंड करता आहे ना, जिथं जिथं इंजेक्शन दिलं जातं ती बाजू करता, डॉक्टर खचक्याने इंजेक्शन टोचून देते. काहींचा हात जड असतो तर ते इंजेक्शन केवळ दुखतो हालेलुया, आणि काहींचा हलका असतं तर ते कळत पण नाही इंजेक्शन दिलेलं. येशू प्रभू की जड हाताचं इंजेक्शन कसं वाटतंय, मग घेतल्यानंतर किती दिवस दुखतंय. चांगला अनुभव येतो तुम्हाला आणि मला. 8-15 दिवस टेंगळ पण येतं, कधी कधी गाठ पण येते, मग बर्फाने शेकावं लागतं. आम्हाला चांगला अनुभव आहे, आम्ही पुढे व्हायचो त्या डॉक्टरकडे परत जायचं नाही बाबा. हेच आहे, देवाचा आत्मा एक डॉक्टर आहे, आणि देवाचा आत्मा डॉक्टर असल्या कारणानं या ठिकाणी आलेल्या पेशंटला कोणतं इंजेक्शन वचनातून द्यायचं आहे. देवाच्या आत्म्याला हे सगळं माहिती आहे. देवाचा आत्मा बरोबर योग्य वेळेला आलेल्या पेशंटला योग्य इंजेक्शन मारतो, योग्य वचनातून गोळी निघते. गोळ्या किती टाइम खायला सांगता डॉक्टर, बोला माझ्या सांग किती टाइम, 3 टाइम, ज्यादा ज्यादा 2 टाइम. असं झालं का डॉक्टरांचा सल्ला तुम्ही नाकारला, 3 टाइम दिला, जेवणाच्या अगोदर घ्या, तर जेवणाच्या अगोदरच गोळी घेणार का नाही घेणार. का बरं, किती पथ्य पाळता तुम्ही डॉक्टरांचं. मी पण किती पथ्य पाळतो, जेवणाच्या अगोदरच गोळी घेतो, जेवणाच्या नंतर का नाही घेत, उलटी पलटी का नाही गोळी करत. हे ना प्रश्न, जेवणाच्या अगोदर गोळी घेणार, जेवण झाल्यानंतर 10-15 मिनिटांनी जेवणाच्या नंतरची गोळी घेणार, झोपायच्या टायमाला तिसरी गोळी घेणार. 3 टाइम गोळ्या घेतो. डॉक्टरने जसं जसं आम्हाला सांगितलं तशी तशी आम्ही गोळी घेतो. का, आम्हाला बरं वाटावं, आम्हाला निरोगी व्हावं, आम्हाला आरोग्य मिळावं, ही आपली इच्छा असते. परमेश्वराची पण इच्छा असते तुम्हाला बरं व्हायचं, तुम्हाला आरोग्य द्यायचं, तुम्हाला निरोगी करायचं. पण त्याची गोळी खाण्यासाठी कोण तयार आहे. डॉक्टरांची गोळी जर कडू आहे, हालेलुया, डॉक्टरांची गोळी जर कडू आहे, तिला जर आरोग्य मिळतं, तर परमेश्वराचं वचन हे कडू पण आहे, गोड पण आहे. आणि मग हे कडू वचन खायचं कोणी, ज्याला जास्त आजार चढलेला आहे, जो जास्त देवापासून लांब गेलेला आहे, त्या मुलासाठी, त्या मुलीसाठी ही कडू गोळी आहे. आओ पश्चाताप करे, आओ पश्चाताप करे, बोला आओ पश्चाताप करे, आओ पश्चाताप करे. काय म्हणतो देवाचा आत्मा, देवाच्या वचनाची गोळी तुम्हाला आणि मला दिल्यानंतर ढेकर येतात, कडू लागती गोळी, पण गोळी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. ही बंदुकीची गोळी नाही, या देवाच्या वचनाची गोळी आहे. आणि परमेश्वराचा आत्मा ज्यांना ती गोळी मारायची ना, त्यांनाच ती गोळी मारत असतो. सगळ्यांना गोळी एक एकच मारत नाही. एकच इंजेक्शन डॉक्टर सगळ्यांना देतो का, त्याचा आजार पाहून इलाज केला जातो, म्हणाल का आम्ही. देवाचा आत्मा देखील हीच गोष्ट करत आहे. या ठिकाणी आलेले पेशंट वेगवेगळे आहे, त्याची गोळी ज्यांना पाहिजे ना तीच गोळी आणि तेच इंजेक्शन देवाचा आत्मा माणसाला देत असतो.
अशासाठी की तो पेशंट बरा झाला पाहिजे, ती मुलगी बरी झाली पाहिजे. ती गोळी तिला दिली, ते इंजेक्शन तिला दिलं, तर त्या व्यक्तीने त्या ठिकाणी देवाचं वचन ऐकून 2026 मध्ये या नवीन वर्षामध्ये पश्चाताप केला पाहिजे. आपल्या चुका, देवाच्या विरुद्ध बोलण्याच्या, देवाला नाकारण्याच्या, देवाला ठोकरण्याच्या चुका आम्ही सोडून दिल्या पाहिजेत आणि प्रभूच्या चरणाजवळ नम्र झालं पाहिजे. कारण प्रभूची गोळी मला लागली बाबा, डायरेक्ट धक्क्याने बसते. काय झाला गोळी लागली तर काय होतं, काळीच काय काय बोलतो. इथं नाही बोलत पास्टर समोर, बाहेर गेलं का मग टुक 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 तोंडातून चालू झालं. कुरकुर कुरकुर करतात, कुरकुर कुरकुर करतात बाहेर गेल्यानंतर. मी नाही बोलत, देवाचं वचन आमच्या संग बोलतंय. म्हणाल का आमेन? जर देवाचं वचन आमच्या संग बोलतंय तर समजून चला, बाहेर जाऊन जर तुम्ही कुरकुर करत आहात तर समजून चला, गोळी तुम्हाला बरोबर देवाने दिली. तुमचा फायदा तिथं झाला म्हणून तुम्ही जाता जाता, बसता बसता किंवा बोलता काहीतरी कर 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 करत चाललेलं आहे. गोळी तुम्हाला योग्य मिळाली आहे आणि मग त्या गोळीचा फायदा ऐकल्यापासून तुमच्या जीवनात होण्यास सुरुवात होती. आणि देव तुम्हाला आणि मला त्या गोळीचा फायदा तुम्हाला आणि मला दाखवतो. आणि मग त्या गोळीचा फायदा तुम्हाला आणि मला मिळाल्यानंतर तुम्ही आम्ही तुटतो, रडतो, पश्चाताप करतो, देवाला क्षमा मागतो आणि मग आपल्या जीवनात परमेश्वर नम्र झाल्याने काहीतरी साक्ष घडवतो. आमेन. आणि साक्ष झाल्यानंतर आमच्या शेजारच्या बहिणीला किंवा भावाला, आई वडिलांना आम्ही जाऊन आमच्या जीवनाविषयी सांगतो. बाई, त्या दिवशी मी चर्चला गेले, त्या दिवशी मी चर्चला गेलो होतो आणि मग पहिल्याच वेळेस गेलो, देवाचं वचन ऐकलं, पण काहीतरी वेगळंच जाणवलं, असं कुचत होतं. म्हणून त्या नवीन व्यक्तीला तुम्ही ते सोनं द्यायला जाता. येशू प्रभू की देवाचं वचन त्या व्यक्तीला द्यायला जातात आणि तो व्यक्ती तुमच्या आणि माझ्याद्वारे प्रभूच्या राज्यात येतो. कारण तुम्हाला गोळीने आरोग्य दिलेलं असतं, तुम्हाला देवाच्या वचनाने आरोग्य दिलेलं असतं आणि तुम्ही निरोगी झाल्यामुळे ते सोनं तुम्ही दुसऱ्यांना देण्यासाठी जाता आणि तो व्यक्ती प्रभूच्या राज्यात तुमच्यामुळे येतो, कारण तुम्ही जाऊन त्याला सोनं दिलेलं आहे. आमेन. येशू मसीह की. पुढे जाऊया. मत्तेय शुभवर्तमान याचा 6वा अध्याय वचन 19 मध्ये काय लिहिलं आपण वाचूया. वाचा कोणीतरी जोरानं. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, पृथ्वी तलावर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. तिथे कसर व जंग खाऊन नाश करतात, तिथे कसर व जंग खाऊन नाश करीतात आणि चोर घर फोडून चोरी करीतात. चोर घर फोडून म्हणा चोरी करतात. बघा, मग देवाच्या वचनाला सोनं म्हटलेलं आहे. म्हणा शेजाऱ्याला, देवाच्या वचनाला सोनं म्हटलं आहे. या सोन्याची किंमत शेजाऱ्याला विचारा, तुला कळाली का? म्हणा ना शेजाऱ्याला, म्हणा देवाच्या वचनाची किंमत तुला कळाली का? जगातल्या सोन्याची किंमत कळाली तुमच्या कानावर, 1,40,000 बाजार पे. पण या सोन्याची किंमत कळाली का? म्हणून पवित्र शास्त्रामध्ये याला सोनं शब्द वापरलेला आहे, त्याला धन शब्द हा वापरलेला आहे. तर पुढे काय लिहिलं आहे? तुमच्यासाठी पृथ्वी तलावरती खजिना किंवा धन साठवू नका, जिथे किडे व किंवा गंध यांनी तो खराब होतो. तो पैसा, तो खजिना, ते धन. चोर त्या ठिकाणी येऊन ती भिंत फोडून जातात, कपाट असेल कपाट फोडून जातात, तिजोरी असेल तिजोरी फोडून जातात, सगळं फोडून जातात आणि ते सगळं पृथ्वी तलावरचं जे घबाड, सोनं नाणे पैसा सगळं काही असेल ते सगळं घेऊन जातात, गडगंज संपत्ती. त्याऐवजी तुमच्यासाठी स्वर्गात खजिना साठवा. मी म्हणत नाही, देवाचं वचन म्हणत नाही
की तुम्ही पृथ्वी तलावरती साठवू नका, जरूर साठवा, पण त्या अगोदर स्वर्गातलं खातं तुम्ही खोललं का? हा महत्वाचा मुद्दा आहे. तुमचं धन चोरी जाऊ नये म्हणून प्रभू सांगतो. जगातल्या धनाची चोरी होती, ते सडतं, ते नाचतं, त्याला किडे लागतात, चोर पण येतो जगातला आणि ते घर फोडून जे काही दागिने वगैरे सोनं नाणं असेल सगळा खजिना लंपास करून टाकतात. एवढ्या वर्षाची कमाई वाया गेली. म्हणून लोक बँकेत टाकतात. तर बँका पण सोडतात का? लॉकर पण सोडत नाही, बँका पण सोडत नाही. चोर तिथंही डल्ला मारतात आणि तिथूनही फरार करतात. देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी सुंदर वाचायला मिळत आहे की स्वर्गात आपल्यासाठी काय साठवा. म्हणा, स्वर्गात आपल्यासाठी काय साठवा? खजिना साठवा. कसा साठवणार मी स्वर्गामध्ये खजिना? 2025 मध्ये साठवला की नाही? किती साठवला तुम्हाला माहिती आहे. प्रार्थनेच्या द्वारे, आराधनेच्या द्वारे, सुवार्ता सांगण्याच्या द्वारे, स्तुती करण्याच्या द्वारे, अन्न देण्याच्या द्वारे, गरिबांना कपडे देण्याच्या द्वारे, वस्त्र देण्याच्या द्वारे, गोरगरिबांना मदत करण्याच्या द्वारे जे काही तुम्ही साठवलेलं आहे 2025 मध्ये सगळं काही स्वर्गामध्ये साठवलं गेलं आहे. का? पृथ्वी तलावरती तुम्ही जेवढी प्रभूच्या नंतर देवाच्या सेवकांपासून तर जगातल्या लोकांपर्यंत सेवा कार्य कराल, तो विश्वासू असू द्या, तो देवावरती विश्वास ठेवणारा नसू द्या, पण तुम्ही विश्वासाने त्याला अन्न दिला असेल, धान्य दिला असेल, कपडे दिले असेल, जे काही दान दिलं असेल, तुम्ही प्रभूकडे पाहून त्याला दिलेला आहे. तर तुमच्यासाठी स्वर्गामध्ये ती संपत्ती साठवली गेलेली आहे. कदाचित शेजारी पाजारी लोक म्हटले असेल, बाई कशाला दिलं रे, त्याला काय गरज होती देण्याची? नाही बाबांनो, प्रभू ज्या वेळेस आम्हाला सांगतो हे करण्यासाठी, त्यावेळेस तुम्ही आणि मी केलं पाहिजे. कारण तो आशीर्वाद आमच्यासाठी स्वर्गात प्रभू आपल्या घरामध्ये आपल्याला साठवून ठेवलेला आशीर्वाद एक दिवस स्वर्गामध्ये पाहायला मिळणार आहे. येशू मसीह की इथं जे काही तुम्ही आणले कराल, स्वर्गामध्ये ते सोनं तुम्हाला त्यापेक्षा 4 पटीने म्हटलं, 100 पटीने म्हटलं तरी त्याचं बक्षीस तुम्हाला आणि मला मिळणार आहे. म्हणून या पृथ्वी तलावर तुम्हाला आणि मला काय साठवायचं आहे? जगातील लोकांना तुम्ही सोनं द्या, देवाचं वचन द्या, देवाची सुवार्ता तुम्ही सांगा. येशू मसीह की तर स्वर्गामध्ये तुमच्यासाठी खजिना साठवला जाईल. मग स्वर्गात काय करणार आहे? खजिना साठवून पृथ्वी तलावरतीच पाहिजेत आम्हाला. गळ्यात पाहिजेत, कानात पाहिजेत, नाकात पाहिजेत. एवढे कान भरून चालले बाबा, फुल कान भरलेत, टोचायला जागा नाही, टोचायला तरी भरलेत कान. काही काहींचे एवढे मोठे केले ते कानाला असं वजन झपाना, कानाला छिद्र पडले, ते खाली आले तरी घालायचं काम चालू. अरे लिमिट असतं घालण्याचं, वजन असतं त्याला. आपले कान गळायला नाही पाहिजे. ते कान जर खाली सटकलं तर काय उपयोग आहे? कान कसा दिसतो? लोकांनी आता नवी स्टाईल केली, पण या असेल की हा आता पुरा पाहिजे. आठवा, ही तुमची इच्छा आहे. येशू मसीह की मग स्वर्गामध्ये काय करतोय? साठवलंय का आपण? हे आज आम्ही आत्मपरीक्षण करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. जो मनुष्य आणि जी स्त्री 2026 मध्ये स्वर्गामध्ये 2025 पेक्षा 2026 मध्ये जास्त साठवेल, उत्तमातलं उत्तम जास्त साठवेल, तिथं किडे लागणार नाहीत, तिथं चोरही येणार नाही, तिथं चोरीही होणार नाही, तिथं गंजही लागणार नाही, तिथं खराबही होणार नाही. येशू मसीह की जिथं तुमचं धन तिथं तुमचं मनही लागेल. धन म्हणजे कोण आहे? म्हणा, प्रभू येशू ख्रिस्त माझं खरं धन आहे. सारं इथंच राहणार, देह मातीत जाणार,
तुझ सोनं आणि चांदी ते पण इथंच राहणार. तुझ सोनं आणि चांदी ते पण इथंच राहणार. सारं इथंच राहणार. देह मातीत जाणार. सारं इथंच राहणार. देह मातीत जाणार. सारं इथंच राहणार. देह मातीत जाणार. जर स्वर्गामध्ये तुम्ही आणि धन साठवलं तर तिथं तुमचं मन लागेल. इथं धाकधूक माझ्याकडे पहा, धाकधूक होईल इथं. कारण इथं फोडायला येतील चोर. पण तुम्ही आणि स्वर्गात खातं खुलून प्रभू येशूवरती विश्वास ठेवून प्रभू येशूच्या नावाची चांगली कर्म करतो, सत्कर्म करतो आणि या जनतेची किंवा जगातल्या लोकांची आम्ही जी काही या नवीन वर्षात सेवा कार्य करू ती सर्व सेवा कार्य आपली स्वर्गामध्ये साठवली जाणार आहे. रोज आपलं बुक भरत जाईल. तुम्ही जे जे करत राहाल तुमचं बुक भरलं पाहिजे. जसं जगातले बुक भरायला पाहिजेत ना, दररोज माणूस घरामध्ये तो बँकेचा 200 रुपये 500 रुपये भरले जातात. ते पुस्तक भरत 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 जातात. आत्मिक जीवनामध्ये तुम्ही आणि प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून जेवढ्या लोकांना ख्रिस्त राज्याविषयी सुवार्ता सांगतो आणि देवाच्या नावामध्ये त्यांना आम्ही जे काही मदत करतो ते सगळं काही आम्ही प्रभू येशूच्या नावात स्वर्गामध्ये साठवत असतो. आमेन. हे साठवणं देखील फार महत्वाचं आहे. कारण त्याला एक दिवस तुम्हाला आणि मला कळेल की मी स्वर्गामध्ये किती धन साठवलेलं आहे, किती सोनं साठवलेलं आहे, किती त्या ठिकाणी मौल्यवान वस्तू साठवलेल्या आहेत. हे तुम्हाला आणि मला एक दिवस निश्चित देवाच्या वचनातून कळणार आहे. येशू मसीह की. तर देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला अजून एक वचन वाचायला मिळेल. पहिले तिमोथेकरास पुस्तक याचा 6वा अध्याय आणि वचन क्रमांक 10 वाचा. म्हणून स्वर्गामध्ये बसणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याकडे तुमचं मन लागू द्या, तुमचं चित्त लागू द्या, तुमचं ध्यान लागू द्या. कारण ते खरं सोनं आहे. त्या सोन्याला तुमच्या हृदयामध्ये घेतल्यानंतर वचनाच्या द्वारे त्याला कोणी चोरू शकत नाही. 6वा अध्याय वचन क्रमांक 10. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. द्रव्याचा लोभ किंवा पैशाची हाव सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीचे मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत. कित्येक लोक त्याच्या पाठीमागे लागून 2025 मध्ये ते विश्वासापासून किंवा देवाच्या राज्यातून भटकले आहे. त्यांनी देवाला बाय बाय केला आहे आणि त्यांनी स्वतः पुष्कळशा खेदाने भुसकून घेतले आहे. आणि त्या लोकांनी स्वतःला अनेक दुःखाने भुसकून घेतलेला आहे. देवाला सोडण्याचा परिणाम निश्चित हाव आहे माणसाला. धन 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 धन, पैसा 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 पैसा. मी म्हणत नाही, बायबल म्हणत नाही कमवू नका, कमवा. पण देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे पैसा सगळ्या वाईटाचं मूळ आहे. जगामध्ये ज्या काही गोष्टी तुम्ही आणि पाहत आहोत, ऐकत आहोत, एकच कारण आहे. जे घरामध्ये, कुटुंबामध्ये, परिवारामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जे काही चाललेलं आहे सगळं पैशामुळे चाललं आहे. सगळा धिंगाणा. मार याला, मार त्याला, याचा खून कर, त्याचा खून कर, याला जेलमध्ये टाक, त्याला जेलमध्ये टाक, सगळं वाईट चालू आहे. बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे पैसा या सगळ्या गोष्टीचं एकमेव कारण आहे. आणि जगातले लोक पैशाच्या पाठीमागे धावत आहे रात्रंदिवस. पण परमेश्वराच्या लोकांनी पैशाच्या पाठीमागे पहिलं धावलं नाही पाहिजे. पैसा जरूर कमवा, पहिला देवाचा वेळ, देवाच्या भांडरा, देवाच्या राज्या, देवाच्या उपस्थितीमध्ये पहिला वेळ.
पहिलं साल, पहिलं वर्ष, पहिला दिवस देवाच्या चरणाजवळ, पण ते सोडून लोक धन पैसा. तुम्ही कसे विश्वासू आहात हा प्रश्न मनाला विचारला पाहिजे. म्हणजे प्रभूची उपस्थिती सोडून, प्रभूचा दिवस सोडून, प्रभूचा वार सोडून आम्ही पैशाच्या पाठीमागे पळतो, त्याचा परिणाम या ठिकाणी होतो. कितीतरी लोक बायबल सांगते पैशाच्या पाठीमागे पळून त्यांनी प्रभूला सोडून दिलं. आज नाही याच्या जाऊ द्या, उद्या येतो पास्टर, परवा दिवशी येतो पास्टर, नाही पुढच्या रविवारी येतो पास्टर, नाही आता ह्या रविवारी जमला नाही त्या रविवारी येतो. रविवार गेला, बुधवार गेला, अजूनही येत नाही. जेवढा त्याचा प्रभू ख्रिस्तावरती विश्वास मजबूत होता, भक्कम होता, तो विश्वास कमी होत गेला. कारण तो तिथं गुरफटला गेलाय, गुंतला गेलाय, अडकला गेलाय. सैतानाने त्याला मोह घातलाय पैशाचा, आणि तो गुरफटल्यामुळे देवाच्या विश्वासातून तो व्यक्ती आज बाहेर निघून गेलाय. आज तो प्रार्थना पण करत नाही, आज तो बायबल पण वाचत नाही, चर्चला पण येत नाही. आज येशूचं नाव घ्यायला सुद्धा त्याला लाज वाटायला लागलेली आहे. इतका भयानक परिणाम पैशाचा आहे देवाच्या लोकांना. येशू प्रभू की म्हणून स्वतःला सांभाळणं फार महत्वाचं आहे, की मी विश्वासापासून लांब गेलो नाही पाहिजे. नाही तर आठवा बायबलच्या वचनातील, एकदा जर तुम्ही प्रभूकडे आलात आणि देवाने तुम्हाला सैतानाच्या बंधनातून एकदा मोकळं केलेलं आहे, तुम्ही परत जर प्रभूच्या राज्यातून जगामध्ये जाल, पहिल्यापेक्षा वाईट परिस्थिती तुमची होणार आहे. कितीतरी लोकांनी स्वतःला दुखण्यात घुसवून घेतलं, कितीतरी लोकांनी आत्महत्या केली, कितीतरी लोकांनी विष पेलं, कितीतरी लोकांनी गळफास घेतला, कितीतरी लोकांनी जीव दिला विहिरीमध्ये, नाल्यामध्ये, नदीमध्ये स्वतःला संपवून टाकलं. विश्वासणारे लोक मेलेत, विश्वासणारे. रिझन आणि कारण बायबल सांगते एकच आहे, पैसा सगळ्या वाईटाचं मूळ आहे. आणि पैशामुळे आज जगामध्ये सगळं काही वाईट चालू आहे. म्हणून प्रभूच्या लोकांनो, मी तुम्हाला प्रभू मध्ये विनंती करतो की पैशाला जास्त महत्व देऊ नका जीवनामध्ये. एक घटना मी मोबाईल वरती पाहिली, लक्ष देऊन ऐका. आणि ती घटना इतकी गंभीर होती. त्या घटनेमध्ये व्हिडिओ मध्ये असं दाखवण्यात आलं होतं की एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, आणि एक आई आणि एक वडील आहे, आणि त्या वडिलांना एकुलता एक मुलगा आहे. काबाड कष्ट करून हे अमेरिकेतलं परिवार आहे, इथलची गोष्ट नाही सांगत. आणि त्यांचा मुलगा इकडं कुठेतरी हैदराबाद या ठिकाणी जॉब वरती होता, मोठ्या सर्व्हिस वरती होता. आणि त्याचे म्हातारे आई वडील अमेरिकेमध्ये राहत, गडगंज प्रॉपर्टी, पैसा त्यांच्याकडे. तरी देखील मुलगा आणि सून आणि छोटे छोटे लेकरं या ठिकाणी हैदराबादला, तिथून त्यांना भेटण्यासाठी तो किती वेळ गेला असेल हे मला काही ठाऊक नाही. पण वृद्ध माता पितांची सेवा कार्य करणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्या स्टोरीमध्ये असं दाखवलं की एक दिवस तो म्हातारा एक्सपायर झाला, महिना दीड महिना झाला, त्याला कुणीच पाहिलं नाही. आणि त्याच्यानंतर 7-8 दिवसाने गादीवरच ती म्हातारी देखील मरण पावली. शेजारी पाजारी लोकांना देखील खबर नाही बिलकुल, आणि मुलाला देखील माहित नाही. त्या व्हिडिओ मध्ये त्यांची डेड बॉडी जरी पाहिली ना, एखादा जळालेले व्यक्ती जसे होते ना, तसे व्यक्ती त्यांना पूर्ण डॉक्टर लोकांनी अँब्युलन्स वगैरे असं बांधून वगैरे त्यांना बाहेर काढले. का भयानक वास. गडगंज संपत्ती असून काय फायदा आहे? तुम्ही तुमच्या लेकराला जर देवाचं वचन शिकवित नसाल, देवाचा मार्ग शिकवित नसाल, तर एवढा पैसा आणि एवढी प्रॉपर्टी अमेरिकेसारख्या देशामध्ये काय फायद्याची? शेवट मुलगा देखील मैतीला नाही. गेले आई वडील, काय करणार प्रॉपर्टीचं, काय करणार संपत्तीचं? पैशापेक्षा, धनापेक्षा तुम्हाला सांगेल, तुमच्या शेजारी बसलेला व्यक्ती फार महत्वाचा आहे. तुमच्या घरातले लोक फार महत्वाचे. पैसा कुणी पण कमवतं, पण ध्यानात ठेवा, आपल्या माणसाला जीव लावणं हा सगळ्यात मोठा धर्म आहे जगामध्ये.
येशू प्रभू की. म्हणून पैशाच्या माग विश्वासणाऱ्या लोकांनी पळू नये, तर देवाच्या लोकांनी पहिलं देवाच्या माग पळावं. आणि जे देव काही आम्हाला आशीर्वाद देत आहे ते आपल्या घरातल्या लोकांना, परिवारातील, कुटुंबातील, फॅमिलीतील लोकांना त्यांनी सांभाळलं पाहिजे. हे खरं सोनं आहे तुमच्या शेजारी. तुमचे आई वडील खरं सोनं आहे. तुमचे सासू सासरे खरं सोनं आहे. तुमच्या घरातले लोक जे आहेत ना ते खरं सोनं आहे तुमचं. ते जर तुम्हाला आज कळालं नाही, ते जर मला जर कळालं नाही, तर ही गडगंज संपत्तीवाले लोकांची तुम्ही नेहमी आठवण करा या नवीन वर्षामध्ये. पळा 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 आपल्या मुलासाठी कमवा कमवा कमवा, आणि शेवटी मुलगा काय करीन ही स्टोरी बघा. फार अवस्था वाईट आहे, फार अवस्था वाईट आहे जगामध्ये. म्हणून विश्वासू लोकांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो देवाच्या वचनातून की जगातल्या धनाला जास्त किंमत देण्यापेक्षा खरं धन जो प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये आहे त्याला महत्व तुम्ही द्या. जगातले लोक धनाच्या मागे जास्त पळतात. तुम्ही धनाच्या मागे पहिलं पळू नका, पैशाच्या मागे पळू नका. देवाच्या उपस्थितीमध्ये बसायला वेळ तुम्ही द्या. तुमचं घर आशीर्वादित होईल नवीन वर्षात. तुमचे लेकर आशीर्वादित होतील, तुमचं कुटुंब आशीर्वादित होईल, तुमचे फॅमिली आशीर्वादित होईल. तुमचे सुखात आणि दुःखात तुमचे लोक तुमच्या बरोबर राहतात. याच्या पलीकडे मोठं धनवंतच नाही. येशू मसीह की. अजून एक त्याच्यामध्ये वाचूया वचन, स्तोत्र 119 अध्याय 105 वचन. किती महत्वाचं वचन आहे. पण स्तोत्र संहिता 119 आणि वचन क्रमांक 5 आपण वाचूया. यस, 105 वचन. तुझे वचन माझ्या पावलांकरता दिव्यासारखे व माझ्या मार्गांवर प्रकाशासारखे आहे. देवाचे वचन माझ्या पायांसाठी दीपक आहे किंवा दिवा आहे. काय गरज आहे आमच्या पायांना दिव्याची? प्रभूने का दिवा शब्द वापरला या ठिकाणी? रोज आमच्या घरात दिवा लावतो, लाईट गेल्यानंतर काय उपयोग आहे? आम्हाला दिसलं पाहिजे. जगामध्ये तुम्ही आणि मी जीवन जगत असताना नेहमी धडपडतो, आपटतोय आपण. नुकसान आपल्या जीवनाचं होतं, घराचं होतं, परिवाराचं होतं, लेकराचं होतं. दीपक जर आपल्या जीवनात नाही, परमेश्वर आमचा दिवा नाही, परमेश्वर जर आमचा प्रकाश नाही, परमेश्वर आमचा मार्गदर्शक नाही, परमेश्वरावरती जर आमचा विश्वास नाही, भरोसा नाही, तर आमचं जीवन हे अंधारात आहे. आणि अंधारात असणाऱ्या मनुष्याला देवाने या ठिकाणी म्हटलेलं आहे तो सैतानाच्या राज्यामध्ये आहे, तो पापामध्ये आहे, तो वाईटामध्ये आहे. आणि जेवढा तो मनुष्य दिव्यापासून लांब राहील, तो आत्मिक जीवनात, शारीरिक जीवनात तो ठेचळत राहणार आहे, ठेचळत राहणार आहे. त्याला दुःख 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 आणि दुःखात तो जाणार आहे. म्हणून बोललाय, ओ भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हे लोक देवाकडे प्रार्थना करतात. काय प्रार्थना आहे? आम्ही अंधारात आहोत, आम्हाला प्रकाशामध्ये घेऊन चला. आम्हाला या ठिकाणी गुदमरत आहोत, आम्ही अंधकारात आहोत, आमचा आत्मा या ठिकाणी तडफडत आहे, आम्हाला अमर ज्योतीकडे घेऊन चला. आम्ही या ठिकाणी पापात मरत आहोत. पण या मंत्राचा अर्थ कोणालाच माहित नाही. जगातल्या लोकांना देखील माहित नाही हे मंत्र काय. फक्त दुकानात लावतात. जी लावून दिला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तो बंदच नाही. मी कितीतरी लोकांना, दुकानदारांना या मंत्राचा अर्थ सांगितला आणि त्यांची माझी पक्की रिलेशन नातं झालं आणि त्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. मंत्र पण आपल्याला समजणं फार महत्वाचं आहे. ज्या मनुष्याचा देवावरती विश्वास नाही, दिव्यावरती विश्वास नाही, या जगाला प्रकाश देणारा प्रभू बघा, सूर्य नारायण उगवलाय. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपल्याला लाईटची गरज नाही. पण या ठिकाणी जर त्याला परमेश्वराने आज्ञा दिली संध्याकाळच्या वेळेस तो मावळला, तर तुम्हाला आणि मला सगळ्यांना लाईटची गरज आहे. जगात गोष्टी जरी यासाठी तुम्हाला आणि मला वापरता येतात किंवा समजण्यासाठी हे उदाहरण आहे. आत्मिक जीवनासाठी तुम्हाला दिव्याची गरज आहे, तुम्हाला देवाची गरज आहे, तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. येशू ख्रिस्त म्हटला, मी जीवनाची ज्योती आहे, मी जीवनाचा प्रकाश आहे. जो कोणी माझ्याकडे येईल, 2026 मध्ये माझं वचन ऐकेल, तो
अंधारात राहणार नाही, तो कधी वाईटात राहणार नाही. मी त्याला जीवनाचा प्रकाश दाखवेन. जीवनाची ज्योतीला समजून घ्या. प्रवास 70-80 वर्षाचा आहे, लक्ष द्या. आणि 70-80 वर्षाचा प्रवास आज ना उद्या तुमचा आणि माझा संपणार आहे. पण ह्या पावलांना क्षणोक्षणी एक पाऊल तुमचे आणि माझे पडत राहणार आहे. कोणता पाऊल पुढे टाकायचा हे तुम्हाला मला बुद्धीने कळत नाही, समजणार नाही, उमजणार नाही, लक्षात येणार नाही. तुमचा पाऊल टाकला तुम्ही खड्ड्यामध्ये पडता, माझा पाऊल टाकला बुद्धीने तर खड्ड्यामध्ये पडणार. पण देव जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असेल तर ते खड्ड्यामध्ये आपला स्वतःचा हात त्या ठिकाणी उभा करणार. आणि बेटा ठेव माझ्या हातावरती हात. खड्ड केलं होतं सैतानानं, पण मी माझा हात तुझ्या पुढे ठेवला. त्या खड्ड्यामध्ये मी माझा हात ठेवलाय. माझ्या हातावरती पाऊल दे आणि चल माझ्याकडे. या दिव्याची आम्हाला प्रत्येकाला गरज आहे आणि प्रत्येकाला मार्गदर्शन देखील हवं आहे. येशू मसीह की म्हणून तुझे वचन सोनं, तुझं वचन सोनं, माझ्या पायांसाठी दीपक आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे. हे तुम्हाला मिळालं. देवाचं वचन तुम्हाला आणि मला रोज वाचायला पाहिजे. हे सोनं आहे, घ्या रोज, रोज घ्या, रोज वाचा. तुम्हाला रोज ते मार्गदर्शन करेल. काय करायचं या जगामध्ये 2026 मध्ये काय जगायचं ना, रोज वचन वाचून बाहेर पडा. रोज तसं बाहेर पडू नका तुम्ही. तुम्हाला अनुभव येते. तुम्ही दुपारी जा, तुम्ही सकाळी जा, तुम्ही संध्याकाळी जा. वाचून ज्यावेळेस तुम्ही बाहेर जातात ना, संध्याकाळपर्यंत तुम्ही येऊन प्रभूला धन्यवाद द्याल, कारण तुम्ही वेगवेगळ्या संकटातून, त्रासातून देवाने तुम्हाला बाहेर काढलेला असतो. देवाने तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढलेला असतो. हे फार महत्वाचं आहे. आम्हाला मार्गदर्शन करणारा कोणी नाहीये. आणि सैतानाला हेच वाटतंय की तुम्ही आणि देव राज्यामध्ये जीवन जगू नये. हा दिवा, हा प्रकाश, हा ख्रिस्त तुम्हाला कळाला नाही पाहिजे. हा जर कळाला ना तर काय होणार? माणूस उजाडामध्ये चालणार, दुष्टाचा मार्ग सोडून देत माणूस. म्हणून सैतानाला वाटतं की यांनी या प्रकाशाच्या मार्गाकडे येऊच नाही, दिवा त्यांनी स्वीकारू नये, प्रभूचं वचन स्वीकारूच नाही त्यांनी. हे वचन तुम्ही आणि मी ऐका. हे वचन आमच्या जीवनासाठी फार मोठं आहे आणि देवाचं वचन दिलंय ते दिवा आहे आमच्या जीवनासाठी. आणि शेवट वचन काय दिलं? 119, 127 वचन. त्यामुळे मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो. मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा अधिक प्रिय मानतो. विश्वास लोकांना सोनं प्रिय नसावं. पहिलं कसं म्हटलं मी? पहिलं सोन्याला मान नसावा. पहिलं सोन्यावरती तुमची आणि माझी श्रद्धा नसावी. या वचनात लिहिलंय, मी तुझ्या आज्ञा, देवाच्या आज्ञा सोन्यापेक्षा अधिक प्रिय मानतो. सोन्यापेक्षा जास्त किंमत याला द्या. प्रभूने असं करायला मला सांगितलंय. वैऱ्यावर प्रेम कर, करा प्रेम. अवघड आहे ऐकायला, पण प्रभू जर आम्हाला मदत करत आहे तर प्रेम करायला पाहिजे. भुकेल्यांना अन्न द्या. अवघड आहे. आज्ञा दिली आहे प्रभूने आम्हाला, आणि ही आज्ञा, अशा आज्ञा जर तुम्ही आम्ही पाळत आहोत, या सोन्यापेक्षा मूल्यवान आहे. पुढे असं लिहिलं आहे, होय शुद्ध सोन्यापेक्षा अधिक प्रिय मानतो. शुद्ध सोन्यापेक्षा अधिक तुझ्या आज्ञा मी प्रिय मानतो. आणि जर देवाच्या वचनाचं तुम्ही आम्ही जर पालन करत आहोत, तर हे आहे सोनं वाटणं. दुसऱ्याला सोनं द्या. लोक आपट देतात, लोक पानं देतात. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही सोनं द्या लोकांना, सोनं द्या लोकांना. तुम्ही जर हे पाळत असाल, तुम्ही जर हे वाचत असाल, तुम्ही जर हे ऐकत असाल, तर या ठिकाणी लिहिलं आहे सोनं वाटणं हे देवाच्या वचनापेक्षा मूल्यवान म्हटलं गेलेलं आहे. देवाच्या वचनाला सोन्यापेक्षा मूल्यवान देवाचं वचन आहे, आणि हे दाखवतो देवाच्या वचनाला दर्शवतो. म्हणून आज आम्हाला नवीन वर्षात हे शिकायचं आहे की तुम्ही सोनं वाटा, लोकांना सोनं द्या.
लोकांना देवाचं वचन द्या, लोकांना सुवार्ता सांगा. जर तुम्ही तुमच्यामध्ये सोनं घेतलं आहे आणि हे जर तुम्हाला गोड वाटत आहे तर तुम्ही देवाच्या जवळ नेहमी राहा. आजही, उद्याही आणि भविष्य काळात आमचा प्रवास संपला तर आम्हाला देवाच्या घरात स्वर्गामध्ये त्याच्याबरोबर जागा मिळेल.